नमस्कार. लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील भीतीचा पडदा दूर सारा हा लेख मी हेमंत चोपडे नाशिक या ठिकाणी सादर करीत आहे. भीतीचा पडदा दूर सारा. आनंदाच्या हिंदोळ्यावर आपसूक चमकते भीती, कर्तव्याच्या पावलांची मग थपकून जाते गती. तसं रोजचं आयुष्य एकदम आनंदात सुरू असतं. आजचं आणि उद्याचं अर्थातच वर्तमान आणि भविष्याचं नियोजन मनामध्ये सुरू असतं, कारण वर्तमानच भविष्य घडवणार असतो. हे वाक्य अंतर्मनात कोरलेले आपण याच विचाराने भारलेले, सातत्याने क्रियाशील राहण्याच्या प्रयत्नात असणे आणि त्याच वेळी भीती नावाचा विषाणू आमच्या मनात प्रवेश करतो मनाला पोखरण्यासाठी. या विषाणूचे स्वरूप म्हणजे आपल्या आयुष्यातील भूतकाळातील काही प्रसंग, वर्तमानातील काही घटना अथवा इतरांचे जीवन अनुभवांचे सार, त्यातून निर्माण होणारी आपल्या भविष्याची चिंता आदी. लहानपणीचा एक प्रसंग आठवला. घरापासून मुख्य रस्त्याला येईपर्यंत असणाऱ्या बोळामध्ये एक पडक्या इमारतीचा कोपरा, त्याच कोपऱ्यावर पिंपळाचे झाड, आणि हे ठिकाण म्हणजे रात्रीच्या वेळी आमच्यासाठी भीतीचं माहेरघर. कुणीतरी तिथे भूत असल्याची भीती घातलेली अगदी बालपण सरेपर्यंत, सज्ञानाचा प्रकाश वाढेपर्यंत त्या कोपऱ्याची भीती मनात कायम होती. बालपणासोबतच ती भीती संपली, पण आजही आमच्या मनात अशा घटनांचे अनेक कोपरे असतात. जशी एखादी यशाची घटना पुढच्या यशाला पूरक ठरते, तशी अपयशाची एखादी घटना पुढच्या अपयशाचं निमंत्रण नाही ना, असे अडाखे आमच्या मनातील भीतीला बाळसे देतात. एकदा एक प्रकारची भीती मनाला चिटकली की त्याच्या अनेक उपशाखा तयारच असतात आमच्या मनाभोवती कोंडाळा करायला. आणि यात जर ही भीतीची पिलावळ यशस्वी झाली की माणसाची हार पक्की समजावी. उमेदीने चालणारी पावलं गतिहीन होऊन बसतात. निराशा नावाची बुरशी विचारांना लागू लागते. स्वतःच्या मनाकडे पाहिलं की आधी निराशा दिसू लागते. अशा वेळी पुढचा प्रवास केवळ निराशावादीच होऊन जातो. अशा निराशावादी खोलीत मनाला कोंडण्यापेक्षा माणसानं आत्मविश्वासानं पेटावं. बंद खोलीतील खिडकीवरचा पडदा उघडल्यावर घुसणारा सूर्यप्रकाश तिथला अंधार क्षणार्धात नष्ट करतो. तसंच हा भीतीचा पडदा दूर केला की नव्या संकल्पनांचा प्रकाश मनाला नक्कीच जागलेपणाची जाणीव करून देणारा ठरतो. नमस्कार.